नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे मंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. कधीतरी थांबायला हवं, शेवटी शरीर आहे असं म्हणत नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. नगरपालिका निवडणुकीमध्ये निलेश राणे आणि नितेश राणे आमने सामने उभे ठाकले होते. ते राणेंना आवडलं नाही हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट जाणवलं. भाजपनं मात्र यावरून लगेच सारवासारव सुरू केली. मित्रपक्षातले नेते सुद्धा राणेंनी निवृत्ती घेऊ नये असा सूर आळवताना आज दिसले. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं, शेवटी शरीर आहे ना. माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. नाही, मला वाटतं निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे, आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहित नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील. लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे. आणि नारायण राणे यांनी केलेल्या या विधानावर इतर पक्षांमधून सुद्धा प्रतिक्रिया समोर आल्या. प्रसाद लाड आणि सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रिया बघूया. राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. माझे आणि नारायण राणे साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. पण मी स्वतः नारायण राणे साहेबांचा जो पण बोलेन, नितेश निलेश या दोन्ही यांच्या जो माझे संबंध आहेत, मी त्यांच्याजवळही बोलेन. नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत. राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून. आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला. त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो. दरम्यान नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेनं वक्तव्यानं त्यांच्या पत्नी सुद्धा भावूक झाल्या. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या कामाचं कौतुक करताना नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. रविवारी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळेस त्यांनी राणे विरुद्ध राणे अशा पद्धतीचा कोणताही संघर्ष यापुढे पाहायला मिळणार नाही असं सुतोवाचही केलं होतं. त्यानंतरच त्यांच्या पत्नी नीलम राणे या भावूक झालेल्या दिसल्या. पण निवृत्तीचे संकेत देण्याच्या आपल्या वक्तव्यावरून राणेंनी आज युटर्न घेतला. माझ्या पदाचा उपयोग होत नसेल तर मी पदावर राहता कामा नये असं आपण म्हटलं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. वाक्य माझं नीट बघा. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम. आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत. जनतेचं मत हे महायुतीलाच मिळेल असं बावनकुळे म्हणाले. सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही. आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहिती शाखा आहे की नाही आहे. आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत. उद्धव ठाकरे अभ्यास करत हा प्रॉब्लेम आहे. उद्धव ठाकरेजी राजकारणाचा तिथल्या वस्तुस्थितीचा अभ्यास न करता बोलत राहतात आणि हेच त्याला भोवलं आहे 2.5 वर्ष. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना कधी विचारच केला नाही विकसित मुंबईचा, कधीच प्लॅन तयार नाही केला विकसित मुंबई कशी असेल. आणि ठाकरे गटानं 40 प्रचारक, स्टार प्रचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. पक्षामधले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांपैकी काही प्रमुख नावं बघूयात. यामध्ये खासदार संजय राऊत, माजी खासदार अनंत गीते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सध्याचे खासदार अरविंद सावंत यांचा समावेश आहे.
माजी खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, माजी आमदार अंबादास दानवे यांचा समावेश आहे. आमदार सचिन अहिर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सदस्य ज्योती ठाकरे यांचाही या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये भाजपा विरोध करण्यासाठी अजित पवार रोज नवे बाण मारतायत. पाहूया. माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत हे मी तुमच्यासमोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला अहो, त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतो. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो. मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. आणि अजित पवार यांचा भाजपवर अजूनही हल्लाबोल सुरूच आहे. एका सभेमध्ये अजितदादा भाजपला चक्क बकासूर म्हणाले. ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात अजित पवार यांनी नेमकं म्हटलं काय या सभेमध्ये. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक, यामुळे शहराची परिस्थिती बिघडली हे मला पाहवत नाही. भाजपची राक्षसी भूमिका पाहवत नाही. भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. हप्तेखोरी सुरू आहे. काहींना सत्तेची मस्ती आणि माज आलाय. आता अजित पवार एवढं बोलले, मग भाजपनं प्रत्युत्तर दिलं नाही असं कसं होईल? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोघांनी अजितदादांना उत्तर दिलं. कधीही मित्र पक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही. उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत. हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे. हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे. एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे. मित्र पक्षाला ते मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे. अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं. आता अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये झालंय. पुण्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपकडून बकासुराच्या ताटाचं एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. अजित पवारांनी भाजपबाबत राक्षसी भूक असं वक्तव्य पुण्यामध्ये केलं होतं. त्यामुळे भाजपमध्येही अस्वस्थता आहे. बारामती नगरपालिकेजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी बकासुराचं ताट तयार केलं. ताटामध्ये मलिदा गँग, कंत्राटदारी, कमिशन, भ्रष्टाचारी, घराणेशाही, मक्तेदारी अशी नावं पदार्थांना दिली होती. तिचं काम चांगलं चाललं होतं अशा ठिकाणी खिलाडू वृत्ती सोडून अतिशय टोकाची टीका करणाऱ्या अजित पवारांना आम्ही त्यांच्या मैदानातच आज इशारा देतोय. हे आंदोलन अजित पवारांना इशारा देणार आहे की येत्या 24 तासात 48 तासात तुम्ही तुमचा माफीनामा जाहीर करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे अजित पवार भारतीय जनता पार्टीला बकासूर म्हणतात. अहो बकासूर नव्हे, तुम्ही तर भस्मासूर आहात. आणि अजित पवार या भस्मासुराला या बारामती येणाऱ्या काळात आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार. 2 तारखेला पुण्यामध्ये महायुतीचे असणारे घटकपक्षातले अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेविरुद्ध अपप्रचार केला, चुकीचे शब्द वापरले आणि राक्षसी भूक म्हणून जे संबोधलं. सर्वप्रथम त्याच्या निषेधासाठी आज आम्ही बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत त्यांना त्या बकासुराला नैवेद्याचं ताट भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि तालुक्याच्या वतीने आम्ही आज दिलेला आहे. आणि अजित पवारांनी मित्र पक्षांवर बोलू नये. अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं आहे.
देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांवर कधी बोलत नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही. उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत. हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे. एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे. मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे. अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं. आणि काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपबद्दल गंभीर दावा केलाय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा एक गट सक्रिय आहे असं म्हणत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवारांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा गट सक्रिय असल्याच्या अनुषंगानं वक्तव्य केलं. नाना पटोलेंचा मुनगंटीवारांवर हा गंभीर आरोप मानला जातोय. दुसरीकडे नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले. ज्येष्ठांनी त्याचा आदर्श घ्यावा असाही टोला नाना पटोले यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला. मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे. तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगलं आहे आणि नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते. त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे. आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटानं विरोधी उमेदवाराला धमकावल्याचा आरोप केला होता. त्यावरून संजय राऊतांनी आज पुन्हा नार्वेकरांवर हल्लाबोल केला. निवडणूक अधिकाऱ्यांवर नार्वेकरांचा दबाव आहे. कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय खेळीसाठी केला जातोय असा आरोप राऊतांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत. त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे. मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्या विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणतायत. जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं. काय ते मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. आणि राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं काळं पान आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राहुल नार्वेकर यांचं महाराष्ट्राची संस्कृती बुडवणारं कर्तृत्व असल्याचं वक्तव्य सपकाळांनी केलंय. संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आहे, त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे. हे कर्तृत्व फक्त भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे अथवा हे करंटेपण हे कायम स्वरूपामध्ये त्यांच्या कपाळावर गोंदवल्या गेलेलं आहे. महाराष्ट्राचं हे काळा एक पान आहे. आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बिनविरोध उमेदवारांवरून महायुतीवर सडकून टीका केली आहे. हिम्मत असेल तर निवडणुका नीट लढा, पैशाच्या जोरावर उमेदवार विकत घेऊ नका असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत सध्या. आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे. आदित्यजी, आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते आदित्य ठाकरे यांना सोडायला तयार नाहीत आणि खूप प्रेमाने त्यांना भेटतायत. आदित्यजी, काय सांगाल की आज तुम्ही प्रचाराचा धडाका लावलेला आहे, एकूणच कसं बघता या प्रचाराकडे, कसा रिस्पॉन्स मिळतोय? खास करून मनसेच्या शाखांना पण तुम्ही भेटी दिली. आपण पाहतोय मनसेची शाखा असेल, सेनेची शाखा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, सगळीकडे वातावरण असंच जोशात आहे आणि मुंबईत एक वेगळं माहोल बनलेलं आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घोषणापत्र एकत्र सादर केलं, मात्र प्रचार एकत्र कधी करणार आहेत? वेळ खूप कमी आहे, आता 10 दिवस आहेत. आता मला वाटतं 8 दिवस राहिलेले आहेत प्रचारात. तर जसं कुठे एकत्र कुठे वेगळं वेगळं तसा प्रचार सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्र करणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे ते आता
मुंबईचा महापौर या गोष्टीवरून जाय ते हिंदू मुस्लिम अशी डिबेट चालू झालेली आहे. इतकंच भाजप जिथे जिथे हरायला येतं तिथे हिंदू मुस्लिम सुरू करतं, जातीवरनं सुरू करतं. मी त्यांना एकच सांगतोय, मुद्द्याचं बोला. आणि तुम्ही भाजपने कुठचे उपमहापौर दिलेत ते बघितलेत आणि आम्ही कुठचे महापौर दिलेत हे बघितलं. असंही म्हटलं जातं, म्हणजे नवनीत राणा आणि ओवेसी यांची भांडणं लागलीत की कुणी किती मुलं जन्माला घालावी, याकडे कसं बघतं? त्याचं काय देणं घेणं आहे? इथे मुंबईचे आमचे प्रश्न खूप वेगळे आहेत. या लोकांना मुंबईचं एक काडी मात्र काही प्रश्न माहिती नाही. नुसतं येऊन दंगली कशा घडवायच्या एवढंच दोघं करतात. बिनविरोध अनेकांची निवड झालेली आहे, ज्याला जे महायुती सरकार जे आहे ते सेलिब्रेट करते आणि बिनविरोध अनेक ठिकाणी निवडून येत आहे. आता हा निर्लज्जपणा आहे आणि कुठेतरी खोटी निवडणूक तरी भाजपने करावी. एवढं सगळी निवडणूक यंत्रणा, पैसा, सगळं काही हातात आहे. अमाप सत्ता, अमाप पैसा हातात आहे. निवडणूक तर लढा, हिंमत दाखवा. अविनाश जाधव यांनी आरोप केलाय की 5 कोटींची ऑफर जी आहे ती देण्यात आलेली. ऑफर खूप लोकांना धमकी येतात, पण आम्ही लढू आणि जिंकू. कुलाव्यामध्ये राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यावरती आरोप त्याच्यावर निलंबन झालं पाहिजे. राहुल नार्वेकर अध्यक्ष फक्त हाऊस मध्ये असतात, बाहेर दादागिरी चालणार नाही कोणाची. आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये 75 जागा आहेत, त्यापैकी 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. पण अनेक जळगावकरांनी बिनविरोध प्रक्रिया आपल्याला मान्य नाही असं म्हटलंय. या सगळ्या संदर्भात जळगावकर नागरिकांशी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी बातचीत केली. जर विचार केला तर जळगावमध्ये जवळपास 12 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले असून या संदर्भात जळगावकर नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं जळगावकरांना याबद्दल काय वाटतं? दादा काय सांगणार? जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, जवळपास 12 नगरसेवक हे बिनविरोध आलेले आहेत. काय वाटतं आपल्याला या बाबतीत? बिनविरोध प्रक्रिया जी आहे ही नगरसेवक जे आहेत ते कुठले नगरसेवक बिनविरोध आलेले हे जनतालाही माहिती आहे. कोणाचा मुलगा मंत्री, आमदाराचा मुलगा आहे, तो कोणी मंत्रीचा नातेवाईक आहे, तो कोणी जे गुंड आहे त्याने सांगितलं बा तू तुझा अर्ज माघारी घे, मला निवडून यायचं आहे, त्याच्यासाठी तुझे जे काही धंदे असतील ते मी उघड करेल, त्याच्यापेक्षा बा तू माघारी घे. तर बिनविरोध निवडून आलेला. तर बिनविरोधांचं तर सांगताच येणार नाही, कारण की ते कुठल्याही पद्धतीने ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतात. सत्ताधारी म्हणतायत की जे समोरच विरोधकच शिल्लक या ठिकाणी नाहीये, त्यामुळेच या ठिकाणी हे बिनविरोध आल्याचं सत्ताधारी म्हणतायत. विरोध शिल्लक आहे त्यांचं म्हणणं आहे, परंतु यांना जे उमेदवार जे होते यांनी जर काही ना काही यांचं कुठल्या कारणास्तव यांना धाकधपटशा दाखवल्यामुळे यांना घेतल्यामुळे त्यांना साहजिकच मागे घ्यावं लागलं असं विचार. आपण काय सांगणार? जर विचार केला तर 12 नगरसेवक या ठिकाणी हे बिनविरोध होत आहे. त्याचप्रकारे जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिक वर्षानुवर्ष मतदानाची वाट पाहतो, मात्र आज कुठेतरी त्यांना हे मतदान करता येणार नाही. जसं निवडणूक आयोगाने 2 अपत्याच्या वर ज्यांना अपत्य आहे तसं त्याच्यावर मर्यादा आणली, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणूक होणार नाही अशी काहीतरी तरतूद करायला पाहिजे किंवा काहीतरी अटी शर्ती टाकायला पाहिजे. ज्या वार्डामध्ये अनपोज्ड इलेक्शन होतं ते इलेक्शन धरलं जाणार नाही किंवा त्या जागेवरती परत फॉर्म भरून आणि परत इलेक्शन लावून घ्यायला पाहिजे, अशी काहीतरी पूर्तता करायला पाहिजे निवडणूक आयोग. हे जळगावमध्ये जवळपास 12 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहे. आम्हाला या बिनविरोध मान्य नाही अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी जळगावकर नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहे. लोकशाहीचा हक्कच या ठिकाणी आमच्याकडून हिरावून घेतल्याच्या भावना जळगावकर नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. आणि पैसे देणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नका, कोल्हापूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आवाहन केले. कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते राजू माने, पारस ओसवाल यांनी नवी संकल्पना सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांशी बातचीत केली अमरसिंग पाटील यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर शहरातील असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी उमेदवार द्यावी आणि उमेदवारी दिली नसली तरी तुम्ही कोल्हापूर शहराचा विकास करू शकता असं सांगण्याचा एक प्रयास करत आहेत. माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत एस फॉर एस टायगरचे राजू माने. काय सांगाल की आपण उमेदवार नसाल तरी काहीतरी म्हणताय की महापालिकेचा आमसभा व्हायला पाहिजे? उमेदवार लढवण्यापेक्षा कोल्हापूर शहरातील नागरिकांची एक महासभा महापालिकेने करावी, ज्यामध्ये नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत ते महापालिकेच्या महासभेमध्ये ते विषय पास करता येतात. जरी महापौरासरी सर्व सदस्यांनी जर त्या विरोध केला आणि महासभेच्या नागरिकांनी जर त्याला पास केलं तर ते ठराव होऊन त्या नागरिकाची ती समस्या सुटू शकते. थोडक्यात पैसे दिल्यानंतर तो तुमचा विकास करेल का हा विषय आहे. नाही म्हटला मग तो त्याचे घातलेले पैसेच काढायला प्रयत्न करणार. मग त्यामुळे त्याला खर्चात पडू नका. त्याला स्पष्ट सांगा आम्ही पैसे घेणार नाही आणि पैसे वाटायचं तुला मतदान करणार नाही. आम्ही पैसे घेणार नाही, पैसे वाटायचं मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही पैसे वाटू नका. तुम्हाला काय जोर लावायचा आहे, शक्तीचा जोर लावा, विकासाचा जोर लावा, पुढच्या
5 वर्षात तुम्ही काय केलं ह्याच्यावर जोर लावा, पण पैसे वाटू नका एवढं आव्हान करा. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.